9 जुलै ते 11 जुलै 3 दिवसांचा काळ। या 3 दिवसात तब्बल 84 हल्ले, तेही परफेक्ट टायमिंग साधून केलेले। हे हल्ले एखाद्या देशाचं किंवा सैन्याचं ऑपरेशन नव्हतं। हे हल्ले होते बलुचिस्तानमधली संघटना बलूच लिबरेशन फ्रंट अर्थात BLFचे। या हल्ल्यात पाकिस्तानच्या पायाभूत सुविधा, इंटेलिजन्स संस्था आणि पाकिस्तानचं सैन्य यांना टार्गेट करण्यात आलं। BLF कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार या 3 दिवसात झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सैन्य आणि पोलीस प्रशासनातील 50 पैकी जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। 51 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। BLF कडून आणखी एक दावा करण्यात येतोय 9 जणांचं अपहरण करून त्यांना मारून टाकल्याचा। BLFने या सगळ्याला नाव दिलं ऑपरेशन बाम। हे ऑपरेशन जरी BLF या संघटनेचं असलं तरी बलुचिस्तानचा लढा आज सुरू झालेला नाही आणि या सगळ्यात एकच संघटना काम करते असंही नाही। बलूच लिबरेशन आर्मी ही संघटना मागच्या 25 वर्षांपासून वेगळ्या बलुचिस्तानसाठी काम करते। बलुचिस्तानमधल्या वेगवेगळ्या गटांनी एकत्र येत बलोच राजी अजोई सनगर अर्थात BRAS नावाच्या एका संघटनेखाली लढायचं ठरवलं होतं, पण यात लीड घेतलं ते BLFनं। BLFचं ऑपरेशन बाम काय आहे? बलुचिस्तानमधल्या या बंडखोर संघटनांचा पाकिस्तानला किती मोठा फटका बसतोय आणि या मागच्या काही दिवसात बलूच संघटना इतक्या ऍक्टिव्ह का झाल्या तेच या व्हिडिओमधून पाहूयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी ऑपरेशन बामची माहिती घेऊया। ऑपरेशन बाम म्हणजे डॉन किंवा एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात। ही सुरुवात आहे वेगळ्या बलुचिस्तानसाठी चालू असणाऱ्या बलोच लिबरेशन फ्रंट या संघटनेचा लढा अजून तीव्र करण्याची। बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं केल्याशिवाय संघर्ष न थांबवण्याची। BLFनं या ऑपरेशनविषयी सांगितलंय की संघटनेचा स्वतंत्र बलुचिस्तानसाठीचा जो लढा आहे त्याला या ऑपरेशनमुळे एक स्ट्रॅटेजिक शिफ्ट मिळेल। बलुचिस्तानवर कब्जा केलेल्या पाकिस्तानच्या प्रशासनाला कमजोर करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले। पाकिस्तानला संसदीय राजकारण, प्रचार किंवा हिंसेच्या मार्गाने यानंतर फार काळ बलुचिस्तानवर वर्चस्व कायम ठेवता येणार नाही। तसंच BLFने या सगळ्याबाबत हे देखील स्पष्ट केलंय की बलुचिस्तान यापुढे पाकिस्तानसाठी किंवा बलुचिस्तानवर राज्य करणाऱ्या पंजाबी सरकारसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून स्वतःचं नुकसान करून घेणार नाही। आजवर बलुचिस्तान बंडखोरांनी पाकिस्तानचं बरंच नुकसान केलं, मात्र ऑपरेशन बाम जास्त गंभीर का ठरलं तर याआधी बऱ्याच वेळा बलूच संघटनांकडून हल्ले व्हायचे तेव्हा त्यात चुका व्हायच्या। संघटनेत काम करणाऱ्या लोकांचे मृत्यू व्हायचे किंवा हल्ला यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असायचं, पण आता BLF कडून ऑपरेशन बामचा सक्सेस रेट 80% आसपास असल्याचा दावा केला गेलाय। तसंच या हल्ल्यांबाबत द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या माहितीनुसार 9 जुलैला हे ऑपरेशन सुरू झालं। या दरम्यान BLFने बलुचिस्तान प्रांतातील वाशुक, पंजपूर, केच, खारान या 4 जिल्ह्यातील जवळपास 84 ठिकाणी हल्ले केले। या हल्ल्यांपैकी 30 हल्ले हे थेट लष्करी अधिकाऱ्यांवर होते। 4 हल्ले घातपाताच्या शैलीने केले गेले तर अनेक हल्ले हे सरकारच्या पोलीस, कर, सीमा शुल्क, मिलिटरी इंटेलिजन्स आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स सर्व्हिसेसना टार्गेट करून करण्यात आले। या हल्ल्याने पाकिस्तानचं किती नुकसान झालं तर याबाबत BLFने केलेल्या दाव्यानुसार खनिजे वाहून नेणारे 25 ट्रक्स आणि ट्रॅक्टर्स उद्ध्वस्त करण्यात आले। 7 मोबाईल टॉवर्सना आग लावण्यात आली, 5 सर्व्हिलन्स ड्रोन्स पाडण्यात आले, तसंच एक बँक आणि सरकारी सचिवालयाच्या बसचंही नुकसान झालं। BLFने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 22 चेकपॉइंट, पेट्रोलिंग युनिटही उद्ध्वस्त करण्यात आले। हे झालं BLFच्या हल्ल्यात पाकिस्तानचं झालेलं पायाभूत सुविधांचं आणि वित्तीय नुकसान। पण या हल्ल्यांमध्ये 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचंही BLFने सांगितलंय। तसंच BLFने असाही दावा केलाय की त्यांनी गुप्तचर कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 9 जणांना मृत्यूदंड दिलाय। याबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार मुसाखेल इथे उभारलेल्या एका चौकीवर 2 बसेसना थांबवण्यात आलं। त्या बसमध्ये असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी त्यांची ओळखपत्र बघितली गेली। त्यावरून गुप्तचर कर्मचारी असणाऱ्या 9 जणांना बसमधून उतरवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे या 9 जणांना ठार मारण्यात आलं। मात्र हा केवळ एका ऑपरेशनचा भाग आहे। 12 मार्च 2025ला डॉन प्रिझम या मासिकात एक लेख प्रसिद्ध झाला होता। त्यात BLA, BLF अशा संघटनांनी मागच्या 2 वर्षात केलेले हल्ले आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये झालेली जीवितहानी याबद्दलची माहिती देण्यात आली होती। त्यानुसार 2024 मध्ये BLA, BLF आणि इतर बलूच बंडखोर गटांच्या हल्ल्यांमध्ये तब्बल 119% वाढ झाली आहे। परिणामी बलुचिस्तानमध्ये तब्बल 171 हल्ल्यांच्या घटना घडल्यात। या 2 वर्षात जे हल्ले झाले त्यातला पहिला हल्ला वर्षाच्या सुरुवातीलाच झाला, 30 जानेवारी 2024। बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटापासून जवळपास 70 किलोमीटरच्या अंतरावर एकाच वेळी 3 ठिकाणी हल्ले करण्यात आले। यासाठी रॉकेट्स टाकले गेले, गोळीबार करण्यात आला। पाकिस्तानची सुरक्षा दलं आणि BLA मध्ये जवळपास 3 दिवस संघर्ष सुरू होता। यात 4 कर्मचारी आणि 2 नागरिकांचाही मृत्यू झाला। त्यानंतर 2च महिन्यांनी 20 मार्च 2024ला
BLAशी संबंधित 8 दहशतवाद्यांच्या गटाने ग्वादर पोर्ट ऑथॉरिटी कॉलनीमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिथेही गोळीबार केला। हल्ल्यात अनेक स्फोट झाल्याचंही सांगण्यात आलं। पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार या चकमकीत सर्व 8 दहशतवादी मारले गेले, पण पाकिस्तानच्याही 2 सैनिकांचा मृत्यू झाला। या घटनेला आठवडाभरच झाला असेल तोवर 26 मार्चला तुर्बत हादरलं। पाकिस्तानमधल्या सगळ्यात मोठ्या नौदल हवाई तळांपैकी एक असलेल्या PNS सिद्दीकवर हल्ला करण्याचा BLAचा डाव असल्याची माहिती या हल्ल्यानंतर देण्यात आली। हा हल्ला उधळून लावला असा दावा पाकिस्तानच्या लष्कराकडून केला गेला असला तरी या हल्ल्यात पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला। 13 एप्रिलला पुन्हा हल्ला झाला। त्यावेळी बलुचिस्तानच्या नोशकीजवळ बसमधून जाणाऱ्या 9 प्रवाशांना मारण्यात आलं। त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका गाडीतल्या दोघांनाही मारण्यात आलं। 10 मे 2024 ग्वादरच्या पूर्वेकडील सरबंदन शहरात पंजाबमधील 7 कामगारांची झोपेत हत्या करण्यात आली। या हत्येनंतर 2 संशयितांना अटक करण्यात आली आणि ते BLAशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर 27 जूनला पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेडच्या ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन साइटचं नुकसान करण्यात आलं। या साइटवर BLAच्या 50 जणांनी हल्ला केला होता, ज्यात या साइटचं नुकसान तर झालंच, पण यात 2 सुरक्षा कर्मचारी ठार झाले। 26 आणि 27 ऑगस्टला बलुचिस्तान प्रांताच्या इतिहासातल्या सगळ्यात हिंसक दिवसांपैकी एक ठरला। वेगवेगळ्या भागात BLAच्या डझनभर लोकांनी केलेल्या हल्ल्यात 14 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान 50 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। शिवाय पोलीस स्टेशन, रेल्वे रूळ उद्ध्वस्त करण्यात आले होते, वाहनांना आग लावण्यात आली होती। 9 नोव्हेंबरला कराचीतील क्वेटा येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात 16 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर 60 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। 2025 मध्ये 9 जानेवारीला एका खासगी बँकेच्या शाखेवर हल्ला करून 9 कोटी रुपये लुटण्यात आले। त्यानंतर 1 फेब्रुवारीला BLAने केलेल्या हल्ल्यात 18 सैनिक मारले गेले। अलीकडेच 11 मार्चला क्वेटामधून पेशावरकडे जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला झाला। ट्रेन हायजॅक करून ट्रेनमधल्या 300 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं। या सगळ्यात 20 पेक्षा जास्त पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता। BLAने ट्रेन हायजॅकची जबाबदारीही स्वीकारली होती। त्यानंतर दर काही दिवसांनी बलुचिस्तानमधून अशा घटना समोर येत आहेत। दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला। त्यानंतर बलुचिस्तानमधला संघर्ष आणि वेगळ्या बलुचिस्तानचा लढा अजूनच तीव्र झाला। कधी बँका लुटणं, कधी थेट पाकिस्तानच्या लष्कराच्या गाड्यांवर हल्ले करणं हे वारंवार घडायला लागलं। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच BLAने पाकिस्तानी सैनिक जात असलेली एक गाडी स्फोटाने उडवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या या संघटनांच्या संघर्षात मागच्या 2 वर्षात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। आर्थिक नुकसान, शस्त्र जप्त करणं अशा घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्यात। स्वतंत्र बलुचिस्तान मागण्याचं कारण लोकांचा असंतोषच आहे। 2006ला BLA संघटनेवर पाकिस्तान सरकारकडून बंदी घालण्यात आली आणि या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं। या संघटनेला पाकिस्तान सरकारचा कारभार अमान्य आहे, कारण नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असूनही इथले लोक गरिबीत जगतात। या परिस्थितीसाठी पाकिस्तान सरकार जबाबदार असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे। BLAचा दावा आहे की पाकिस्तान सरकारनं नेहमीच बलूच लोकांशी गैरवर्तन केलंय आणि म्हणूनच त्यांची ही संघटना याविरुद्ध लढते। तसंच पाकिस्तानमार्फत बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरही या संघटनेचा आक्षेप आहे। त्यातच भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हापासूनच बलुचिस्तानमधला संघर्ष जास्त वाढल्याचं बोललं जातंय, कारण भारतासोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईस आली। पाकिस्तानच्या लोकांमध्ये असंतोष आहे, त्यातच वेगळ्या सिंध प्रदेशाची मागणी देखील वाढली। थोडक्यात सांगायचं तर पाकिस्तान सध्या आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता, बलूच संघटना आणि सिंध प्रांताची मागणी अशा सगळ्याच बाजूने अडचणींनी वेढला गेलाय। त्यामुळे याच संधीचा फायदा घेत बलूच संघटनांनी त्यांचा संघर्ष तीव्र करण्याची तयारी केली आहे असंही सांगण्यात येते। हा वाढता संघर्ष आणि BLAचं ऑपरेशन बॉम्ब पाकिस्तानच्या गृहयुद्धाची सुरुवात आहे का, असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या घडामोडींबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा।